गुड इव्हिनिंग सगळ्यांना. आता बघा, आपण 2024 रोजी जानेवारीमध्ये जी मराठीची प्रश्नपत्रिका झाली, तिचे विश्लेषण करणार आहोत. सगळ्यात पहिले ज्या विद्यार्थ्यांना व्हिडिओ चांगला दिसत नसेल, त्यांनी व्हिडिओची क्वालिटी वाढवून घ्या. व्हिडिओची क्वालिटी YouTubeला सेटिंग असते, तिथून क्वालिटी वाढवून घ्या, म्हणजे हे तुम्हाला एकदम स्पष्टपणे दिसतील. आता आपण जे अध्यापन शास्त्रावर जे प्रश्न आलेले होते, ते प्रश्न काळजीपूर्वक बघणार आहोत. त्याचं विश्लेषण आपण काळजीपूर्वक घेणार आहोत. सर्वांनी लक्ष द्या, काळजीपूर्वक बघा. व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा. चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर. एकदम सोप्या भाषेत समजून घेऊ. आता बघा, तुम्हाला प्रश्न 106 आलेला होता. 106 म्हणजे ज्याने प्रथम भाषा मराठी घेतलेली त्यासाठी. 106, पुढील वाक्याच्या संदर्भात कोणते विधान योग्य नाही. म्हणजे बघा, पुढील वाक्याच्या संदर्भात कोणते विधान योग्य नाही. कविता आणि कविता, गाणी आणि समूहगीत मुलांसाठी. आता सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला योग्य नाही असं विचारलेले प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा. योग्य नाही काय म्हटलेले? कविता, गाणी आणि समूहगीत. आता कविता, गाणी आणि समूहगीत यांच्या संदर्भात तुम्हाला योग्य नाही असं त्यांनी विचारलेले आहे. आता पहिलं ऑप्शन दिलेले शब्द आणि वाक्यरचना पाठ करणे. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, शब्द आणि वाक्यरचना पाठ करण्यासाठी आपण कविता, गाणी कधीच मुलांना शिकवत नाही. म्हणजे पहिलंच ऑप्शन काय आहे? निगेटिव्ह आहे. दुसरं म्हटलंय उच्चाराचा सराव. चांगलंय, लहान मुलं असेल, एखादा शब्द तुम्हाला समजायचा असेल, उच्चाराच्या सरावासाठी पण चांगलं आहे कविता, गाणी, समूहगीत. अभिव्यक्त, उन्नत व गेय वाक्य यासाठी पण चांगलं असतं. त्याच्यानंतर विस्तारित शब्दसंग्रह वाढण्यासाठी पण हे चांगलं असतं. पण फक्त कविता, गाणी आणि समूहगीत आपण शब्द आणि वाक्यरचना पाठ करण्यासाठी योग्य नाही. आणि हेच तुम्हाला विचारलं होतं, कोणतं विधान योग्य नाही, तर ऑप्शन 1 हे काय तुमचं उत्तर आहे. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न 107 आलेला होता बघा. प्रश्न 107 नंबरचा, पुढीलपैकी कोणती पद्धत, बघा, पुढीलपैकी कोणती पद्धत विद्यार्थ्याला वर्गात मूळ भाषा वापरायला उत्तेजन देत नाही. मूळ भाषा कोणाला म्हणतात माहितीये का? मूळ भाषा म्हणजे आपली जी मातृभाषा असते, हिला आपण मूळ भाषा म्हणतो. काय म्हणतो? मूळ भाषेला. मग त्याच मूळ भाषेला उत्तेजन देत नाही. काय म्हटलेले? उत्तेजन देत नाही म्हणजे वापरता येत नाही. आता कोणती पद्धत आहे तिथे मूळ भाषा वापरली जात नाही? तर तुम्हाला माहिती, जी थेट पद्धत असते. काय असते? थेट पद्धत. त्याला इंग्रजीमध्ये डायरेक्ट मेथड असं म्हटलं जातं. यामध्ये मातृभाषा वापरू देत नाही. मग तुम्हाला प्रश्न कसा फिरून येतो माहितीये का? असाच प्रश्न पुढे फिरून येईल. काय येईल? मातृभाषेला महत्वाचे स्थान नसते किंवा मातृभाषेचा वाटा नसतो. टॉपिक हाच फक्त प्रश्न फिरून विचारला. कोणते आहे? थेट पद्धत. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न 108 काळजीपूर्वक समजून घेऊ. फक्त ज्या विद्यार्थ्यांनी बॅच मध्ये टॉपिक बघितले ना, तो एकही विद्यार्थी नापास होत नाही. तुम्हाला हे सगळं ऍप मध्ये उपलब्ध आहे. तुम्हाला पहिले सांगतो. प्रश्न 108. प्रश्न 108, प्राथमिक पातळीवर बघा काय म्हटलेले, प्राथमिक पातळीवर ग्रंथालयाचा वापर करण्याबाबत कोणते विधान योग्य नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं इथे पण योग्य नाही, निगेटिव्हच विचारलंय. आणि पेपर देत असताना एक लक्षात ठेवा, तुम्ही पेपर 1ली ते 8वी ह्याच वयोगटासाठी सेट केला जातो आणि त्याच वयोगटानुसार तुम्हाला उत्तर देणं अपेक्षित असतं. आता पातळीवर ग्रंथालयाचा वापर करणे. ग्रंथालय म्हणजे वाचनालय. कोणतं विधान योग्य नाही? ग्रंथालय म्हणजे निव्वळ पुस्तक ठेवण्याची जागा नसून, म्हणजे ग्रंथालय फक्त पुस्तक ठेवण्याची जागा नाही. मग काय आहे? आता तुम्हाला निगेटिव्ह उत्तर काढायचंय. आता बघा, पहिलं ऑप्शन म्हटलंय पुस्तकासोबत गुंतवणूक होण्यासाठी सक्रिय वातावरण असावे. बरोबर आहे. आता समजा आपण जिथे वाचनालय तयार केलं किंवा ग्रंथालय तयार केलं, ते वातावरण कसं पाहिजे? एकदम निवांत पाहिजे ना. का ज्या ठिकाणी एकदम गोंगाट चालू आहे तिथे ग्रंथालय बांधून चालेल का? तर अजिबात नाही. म्हणजे गुंतवणूक होण्यासाठी काय पाहिजे? वातावरण काय पाहिजे? सक्रियपणे तुम्ही निर्माण केलं पाहिजे. दुसरं ऑप्शन म्हटले शिक्षक आणि वरिष्ठ. काय म्हटले बघा, शिक्षक आणि वरिष्ठांनी वाचनात आदर्श प्रस्तुत करावा. वाचनाचा आदर्श प्रस्तुत करावा. म्हणजे बघा, शिक्षक असेल किंवा वरिष्ठ म्हणजे त्यांच्यापेक्षा एखादं, आता समजा तुमचा वर्ग 5वीचा आहे आणि एखादा 7वी 8वीचा विद्यार्थी असेल वरिष्ठ, त्या विद्यार्थ्याला कशा पद्धतीने वाचन केलं जातं याचा आदर्श तो काय करेल तिथे वाचून दाखवेल. म्हणजे जेणेकरून काय होईल, ते पण विद्यार्थ्यांसाठी चांगलं आहे. पण तुम्हाला निगेटिव्ह काढायचंय. तिसरं ऑप्शन म्हटलंय मोठ्याने वाचणे. हे फक्त ग्रंथालयात शक्य असते. आता तुम्हाला माहिती आहे, ग्रंथालयामध्ये आपण कधी मोठ्याने वाचू शकतो का? तर अजिबात नाही. ग्रंथालयामध्ये मौन वाचन करावं लागतं. काय करावं लागतं? मौन वाचन. आता हेच 3 नंबरचं तुम्हाला चुकीचं दिलेलं आहे. का ग्रंथालय वापर याबाबत कोणतं विधान योग्य नाही? तर ऑप्शन 3 हे योग्य नाही. कारण मोठ्याने वाचन हे ग्रंथालयात शक्य असतं असं म्हटलंय, तर अजिबात नाही. ग्रंथालयामध्ये वाचन केलं जात नाही. आपण जर वाचलं तर आपल्याला सुद्धा काढून देतील, घरी जाय म्हणशील तू. म्हणजे अशा पद्धतीने हे तिसरं ऑप्शन चुकीचं दिलेलं आहे. विद्यार्थ्यांना बाल साहित्यातील विविध प्रकार उपलब्ध करून दिले पाहिजे. बरोबर आहे.
ग्रंथालय निर्माण करण्याचा, आता जर तुम्ही प्राथमिक स्तरासाठी ग्रंथालय निर्माण करत आहेत, तर बाल साहित्याचे विविध प्रकार काय केले पाहिजे, तुम्ही उपलब्ध करून दिले पाहिजे. बरोबर आहे का नाही? म्हणजे तुम्हाला बघा, पहिलं, दुसरं आणि चौथं ऑप्शन बरोबर म्हणते, पण तिसरं ऑप्शन निगेटिव्ह आहे, कारण लाऊड रीडिंग हे ग्रंथालयामध्ये चालत नाही. व्हिडिओच्या बॉक्समध्ये, व्हिडिओचा जो कमेंट बॉक्स असतो त्याच्यामध्ये तुम्हाला ऍपची लिंक सुद्धा मिळून जाईल आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा मिळून जाईल. त्यामध्ये तुम्ही ऍप जॉईन करू शकतात आणि ग्रुप सुद्धा जॉईन होऊ शकतात. प्रश्न 109 बघा. अक्षर आणि ध्वनी या संबंधावर भर देणारे साक्षरता शिक्षण म्हणजे काय? बघा, अक्षर आणि ध्वनी या संबंधावर साक्षरता शिक्षण पद्धत म्हणजे कोणती? आता तुम्हाला बघितलं, याला स्वनिम सूचकता म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? स्वनिम सूचकता. स्वनिम सूचकता हा, याला ध्वनी विज्ञान सुद्धा असं म्हटलं जातं. प्रश्न फिरून येऊ शकतो. यामध्ये काय केलं जातं? अक्षर आणि ध्वनी यांचा काय केला जातो? सहसंबंध भर देणारा किंवा तपासला जातो किंवा त्याचा अर्थ लावला जातो. असं प्रश्न तुम्हाला फिरून येऊ शकतो. म्हणजे ऑप्शन 3 हे तुमचं उत्तर आहे. प्रश्न काळजीपूर्वक समजून घ्या. बघा, प्रश्न 110 काळजीपूर्वक, हा पण प्रश्न काळजीपूर्वक समजून घ्या. खूप वेळा हा प्रश्न येऊन गेलेला आहे. हा प्रश्न खूप वेळा येऊन गेलेला आहे. 5वी इयत्तेचा विद्यार्थी म्हणतो, काय म्हणतो? कितवीचा? 5वी इयत्तेचा विद्यार्थी म्हणतो, माझे काम मी शिक्षिकेला देण्यापूर्वी मी नीट एक बघा, मी देण्यापूर्वी मी एकदा नीट पाहतो. म्हणजे काय? माझं काम शिक्षिकेला देण्यापूर्वी मी नीट पाहतो म्हणजे काय? म्हणजे मी जे लिहिलेलं आहे ते काय करतो? पाहणी करणे. 5वी इयत्तेचा विद्यार्थी म्हणतो, माझे काम शिक्षिकेला देण्यापूर्वी मी नीट पाहतो. कोण विद्यार्थी कोणत्या लेखन पातळीवर आहे? काय म्हणतोय? आता तो विद्यार्थी काय करतोय? काम देण्यापूर्वी म्हणजे समजा त्याने काहीतरी लिहिलेलं आहे आणि शिक्षकाला देण्यापूर्वी तो एकदा तपासतोय. कोण? विद्यार्थीच तपासत आहे. मग याला काय म्हटलं जाईल? लेखन कोणत्या पातळीवर आहे असं विचारलंय. आता तुम्हाला माहिती आहे, आराखड्याचे पुनर्लेखन आहे का? पुनर्लेखन केव्हा होईल? जेव्हा ती शिक्षिका त्याच्यामध्ये चुका काढून देईल आणि त्या हा भाऊ परत लिहिल, त्याला पुनर्लेखन म्हणू. बरोबर आहे का नाही? म्हणजे पहिलं ऑप्शन तर तुमचं येत नाही, बाहेर झालं. दुसरं ऑप्शन काय म्हटलंय? मुद्रित शोधन करत आहे. काय करत आहे? मुद्रित शोधन. मी जे लिहिलेलं त्याच्यामध्ये काही चुका आहेत का? त्या चुका तो तपासत आहे. म्हणजे ऑप्शन 2 हे सगळ्यात बेस्ट दिलेले. हा, तिसरं ऑप्शन काय म्हटलं? सवंगड्याकडून मूल्यमापन, तर अजिबात नाही. आणि चौथं म्हटलं आराखडा, तर अजिबात नाही. याला मुद्रित शोधन असं म्हटलं जातं. म्हणजे तो शिक्षकाला देण्यापूर्वी काय करतोय? एक वेळा चेक करून घेतोय का नक्की माझ्याकडून काही चुका झालेल्या आहेत का? याला मुद्रित शोधन असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर प्रश्न 111 बघा. प्रश्न 111 काळजीपूर्वक समजून घ्या. समजून घेण्यावर फार भर द्या. सीटीईटी परीक्षा पाठांतरावर नसते, मी तुम्हाला पहिले सांगतो. समजून घेण्यावर भर द्या. तिसरी इयत्तेचा बघा, तिसरी इयत्तेच्या शिक्षिकेला बघा काय म्हटलेले, तिसरी इयत्तेच्या शिक्षिकेला वर्गात वाचन कट्टा सुरू करायचा आहे. वाचन कट्टा म्हणजे वाचनालय. काय समजा आपण वाचनालय, ग्रंथालय. वाचन कट्टा सुरू करायची इच्छा आहे. कशाची इच्छा आहे तिला? वाचन कट्टा सुरू करायची इच्छा आहे. यासाठी पुस्तकाची निवड करताना पुढीलपैकी कोणता प्रश्न प्रामुख्याने विचारात घेतला पाहिजे? बघा, आता त्या शिक्षिकेला काय करायचंय? वाचन कट्टा सुरू करायचा आहे आणि वाचन कट्टा सुरू करण्यासाठी त्या शिक्षकाने प्रश्न प्रामुख्याने विचारात घेतला पाहिजे. प्रामुख्याने म्हणजे सगळ्यात महत्वाचा प्रश्न त्यांनी विचारात घेतला पाहिजे. काय केलं पाहिजे असं तुम्हाला त्यांनी विचारलंय. पहिलं ऑप्शन काय म्हटलंय बघा. पहिलं ऑप्शन, पुस्तके स्वायत्तपणे बहुतांश विद्यार्थ्यांची पातळी विचारात घेऊन लिहिली गेली आहेत. सगळ्यात महत्वाचं काय असतं? तुम्ही प्राथमिक स्तरावर जर पुस्तकं निवडत असतात बाल साहित्य, बरोबर आहे का नाही? वाचन कट्टा सुरू करत असतात, तर सगळ्यात महत्वाचं काय असतं? विद्यार्थ्यांची पातळी विचारात घेऊन. पातळी म्हणजे काय? त्यांचा वयोगट असेल, त्यांचं शब्द ज्ञान असेल, बरोबर आहे का नाही? आज आपण समजा एखादा पानिपतचा ग्रंथ दिला पहिली दुसरीच्या विद्यार्थ्याला, तो वाचता येईल का? तर अजिबात नाही. कारण का? शब्दांची जी रचना असते ती काय असते? आपल्या वयोगटानुसार असते, बरोबर आहे का नाही? पण बाल साहित्याची रचना काय असते? एकदम 2-2, 3-3 शब्दांचे शब्द, व्याकरणिक शब्दांचा कमी वापर, प्रमाण भाषेचे नॉर्मल शब्द. म्हणजे काय झालं? पहिलं ऑप्शन कुठेतरी बेस्ट आहे. कारण स्वायत्त म्हणजे बहुतांश विद्यार्थ्यांची पातळी विचारात घेऊन केलेली पाहिजे. पाहिजे का नाही? तर पाहिजे. दुसरं म्हटलंय, पुस्तके तिसऱ्या इयत्तेच्या अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट पूर्ण करतील. अरे, वाचन कट्टा सुरू करणं म्हणजे अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पुस्तकं निवडायची? तर अजिबात नाही. पुस्तके एकापेक्षा अधिक मार्गदर्शकासाठी उपयोगी असतील असं आहे का? तुम्हाला बाल साहित्य घेऊन देईल, मग तुम्हाला ते गणितासाठी पण उपयोगी, मराठीसाठी पण नाही. तुम्हाला वाचनाची आवड निर्माण करायची. म्हणजे तिसरं ऑप्शन पण योग्य आहे का? त्याच्या पण अजिबात नाही. ते चौथं ऑप्शन म्हटलंय, पुस्तकं लेखक प्रतिष्ठित आणि आदरणीय बाल साहित्यिक लेखक पाहिजे. आता बघा, सगळ्यात महत्वाचं, फक्त पुस्तक आदरणीय आणि बाल साहित्यिक लेखक यांचं निवडून चालणार नाही.
त्यामध्ये विद्यार्थ्यांची जर पातळी जर लक्षात नसेल तर सगळ्यात महत्वाचं काय होतंय का विद्यार्थ्यांची जर तुम्ही पातळी लक्षात घेतली नाही, बरोबर आहे का नाही? पुस्तकाचे लेखक फक्त प्रसिद्ध आहे आणि बाल साहित्यिक आहे तर अजिबात नाही. सगळ्यात महत्वाचं काय आहे, पुस्तक स्वायत्तपणे बहुतांश विद्यार्थ्यांची पातळी विचारात घेऊन लिहिली गेली पाहिजे. म्हणजे काय, विद्यार्थ्यांची जी पातळी हे शब्द आहे हे काय पाहिजे त्याच्यामध्ये आले पाहिजे. नुसते बाल साहित्यिक लेखक आहे आणि घेऊन या असं पण महत्वाचं नाही. त्यामुळे काय ऑप्शन 1 हे सगळ्यात बेस्ट आहे. त्याच्यानंतर प्रश्न 112 बघा. प्रश्न 112 विद्यार्थ्याला वास्तव परिस्थितीतील भाषा वापरणे. बघा वास्तव म्हणजे काय? जसे आपण बोलतो. वास्तव परिस्थिती बघा. विद्यार्थ्याला वास्तव परिस्थितीत भाषा वापरणे त्यांच्या त्यांच्या उद्दिष्टापर्यंत कोणती बाब घेऊन जाते? बघा वास्तव परिसरात भाषा वापरली जाते किंवा त्या उद्दिष्टापर्यंत घेऊन जाते. हिला काय म्हटलं जातं? संज्ञानात्मक पद्धती म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? संज्ञानात्मक पद्धती म्हटलं जातं. इथे वास्तविक जीवनाची भाषा वापरली जातो. थेट पद्धतीमध्ये आपण काय बघितलं होतं? मूळ भाषा वापरली जात नाही. श्रेय भाषिक पद्धतीमध्ये फक्त काय करा? ऐका आणि बोला एवढंच केलं जातं. म्हणजे ऐका आणि बोला म्हणजे आर्मीसाठी म्हणजे सूचना देण्यासाठी म्हणजे सराव यासाठी. नैसर्गिक पद्धतीमध्ये असं नाही तर संज्ञानात्मक जी पद्धती असते यामध्ये काय केलं जातं? वास्तविक परिस्थितीतील भाषा वापरली जाते. त्याच्यानंतर प्रश्न 113 बघा. प्रश्न 113 इयत्ता तिसरीची शिक्षिका, शिक्षिका कितवीची बघा, इयत्ता तिसरीची शिक्षिका मुलांना आपल्या मित्राला शकतो बघा आपल्या मुलाला आपल्या मित्राला शकतो काय म्हणते शकतो या या त्याच्या क्षमतेवर 5 प्रश्न विचारायला सांगते. उदाहरण बघा, उदाहरण तू गाऊ शकतो. म्हणजे काय 5 प्रश्न म्हणजे मी गाऊ शकतो, मी नाचू शकतो, मी खेळू शकतो, मी पोहू शकतो. म्हणजे अशा पद्धतीचे 5 काय करायला लावते, प्रश्न विचारायला सांगते. हा उपक्रम डॅश डॅश यासाठी आहे. म्हणजे शिक्षिका काय करते, त्या मुलांना काय करते, का फक्त शकतो शब्द आला पाहिजे. काय केला पाहिजे वाक्यामध्ये शकतो शब्द आला पाहिजे आणि अशा पद्धतीचे तू 5 वाक्य तयार कर किंवा 5 प्रश्न तयार कर. मग पहिलं काय सांगितलं? तू गाऊ शकतो, तू नाचू शकतो, तू खेळू शकतो, तू बोलू शकतो. कळालं? म्हणजे अशा पद्धतीचे 5 मग हा उपक्रम कोणता आहे? तर या उपक्रमाला म्हटलं जातं नियंत्रित मौखिक सराव म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? नियंत्रित. कारण शकतो शब्द तुम्हाला वाक्यामध्ये घ्यायचा आहे. प्रत्येक वाक्यामध्ये काय आला पाहिजे? शकतो शब्द आला पाहिजे. म्हणजे काय? म्हणजे तेवढं मर्यादित आहे. आता मुक्त संभाषण केव्हा होतं माहितीये का? जरी काही विद्यार्थ्यांना मुक्त संभाषण वाटत असेल, मुक्त संभाषण म्हणजे विद्यार्थ्यांना पूर्णपणे बोलण्याची संधी देणे. पण इथे पूर्णपणे बोलण्याची संधीच दिली नाही त्या शिक्षिकेने. काय केलं? शकतो शब्द वापरायला लावला. म्हणजे दुसरा ऑप्शन येत नाही. मौखिक सराव केव्हा होईल? ज्यावेळेला विद्यार्थ्याला प्रभावीपणे बोलायला लावेल. पण इथे प्रभावीपणे नाही तुम्हाला 5 सेंटेन्स बनवायचे आणि तिथे थांबायचंय. म्हणजे हे पण होत नाही. आणि सुप्त श्रवण तर अजिबात चालू नाही. म्हणजे काय नियंत्रित मौखिक सरावच इथे चालू आहे. ऑप्शन 1 हे काय आहे याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर प्रश्न 114 बघा. प्रश्न 114 काळजीपूर्वक बघा. व्हिडिओ लाईक सर्वांनी करा. प्रभावीपणे व्याकरणाचे अध्यापन काय म्हटले बघा. प्रभावीपणे व्याकरणाचे अध्यापन या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही बघा. आता व्याकरणाचं अध्यापन कसं करायचंय? प्रभावीपणे करायचंय. कसं करायचंय? प्रभावीपणे. मग त्या संदर्भात योग्य नाही म्हणजे इथे पण निगेटिव्ह काढायचंय. आता पहिलं काय म्हटलंय? व्याकरणाचे नियम जाणणे. बरोबर आहे. व्याकरणाचे नियम जाणून घेतले पाहिजे. पहिलं ऑप्शन थोडं बरं आहे. दुसरं ऑप्शन म्हटले संभाषणात सराव करून घेणे. बघा ज्यावेळेला आपण विद्यार्थी बोलत असतो म्हणजे विद्यार्थी बोलत आहे. सर मी काल शाळेत गेलो होतो. काय बोलला? मी शाळेत गेलो होतो. मग आता मग बाकीच्या विद्यार्थ्यांना कळालं, बघ रे ही जयश्री किंवा सुवर्णा म्हटली काल मी शाळेत गेली होती. तर मग तुम्हाला कळालं का कोणती शाळा? तर अजिबात नाही. म्हणजे शाळा काय झालं? सामान्य नाव. पण ज्यावेळेला ती म्हणेल, सर मी आमच्या गावाचं काहीतरी नाव असेल आणि त्या गावाच्या नावात त्यांनी सांगितलं असेल, तर मग ती काय जाईल? याला बघा विशेषणं म्हणजे अशा पद्धतीने सरावातून तुम्ही घेऊ शकतात. पाठांतरातून व्याकरणाचे नियम पाठ करणे हे निगेटिव्ह आहे. कारण पाठांतर करून व्याकरणाचे नियम कधीच पाठ करता येत नाही. ते उपयोगाचे पण नसतात. आणि चौथं म्हटलंय प्रामाणिक संभाषण सादर करणे हे पण चांगलं आहे. पण कोणतेच व्याकरण प्रभावीपणे व्याकरण शिकवणे या संदर्भात कोणतं योग्य नाही. तर पाठांतरातून व्याकरण नियम पाठ करणे हे काय योग्य नाहीये. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न 115 बघा. प्रश्न 115 काळजीपूर्वक समजून घेऊ. एवढे सोपे प्रश्न येतात ना, फक्त तुमचे टॉपिक क्लिअर पाहिजे. कारण अध्यापन पद्धतीवर जेव्हा प्रश्न येतात, तेव्हा ते अध्यापन पद्धती माहित पाहिजे. प्रश्न 115 इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी काय म्हणते बघा, वर्ग कितवीचा आहे? दुसरीचा. वाचताना ह्या गोष्टी वाचायच्या बरं का तुम्हाला. दुसरी, पहिली, चौथी या गोष्टी वाचायच्या जेणेकरून तुम्हाला विद्यार्थ्याचा वयोगटाचा अंदाज येतो.
इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षिका वेगवेगळ्या प्रकारची अध्ययन सामग्री एकत्रित करू इच्छिते. आता सगळ्यात महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं का विद्यार्थी कितवीचे दुसरीचे आणि शिक्षिका काय करते त्यांच्यासाठी अध्यापन सामग्री एकत्र करू इच्छिते म्हणजे काय अध्यापन सामग्री शैक्षणिक साधने काय करायचं एकत्र म्हणजे मिळवणे काय करते करू इच्छिते. अध्ययन अध्यापन सामग्री एकत्रित करण्यासाठी पुढीलपैकी कोणती बाब योग्य नाही बघा इथे पण निगेटिव्ह विचारलेले काय विचारलंय निगेटिव्ह विचारलं मग आता अध्यापन सामग्री काय करायचं तिला एकत्रित करायचे आणि एकत्रित करण्यासंदर्भात कोणतं विधान योग्य नाही असं त्यांनी विचारलेलं आहे. पहिलं म्हटलं रे सामग्री अशी असावी काय म्हटलं बघा पहिलं सामग्री अशी असावी की ज्यातून विद्यार्थ्यांना शोधताना हाताळताना कुतूहल वाटणारी पाहिजे बघा आपण पण जे साधन सामग्री निवडली तर ती काय पाहिजे विद्यार्थ्यांना हाताळताना बघताना कुतूहल वाटलं पाहिजे ना नाहीतर असं काहीतरी घेऊन येणार तुम्ही ते विद्यार्थी पण बघणार नाही असं चालेल का तर अजिबात नाही म्हणजे पहिलं ऑप्शन योग्य बोलत आहे पण आपल्याला निगेटिव्ह काढायचे. दुसरं ऑप्शन काय म्हटलं बघा सामग्री स्थानिक पातळीवर निर्माण निर्माण झालेली आणि स्थानिक पातळीवर उपलब्ध असावी म्हणजे सहजपणे बदलता येते म्हणजे बघा इथे काय म्हटले जर साधन सामग्री आता समजा आ- आम्ही मालेगावला राहतो काय राहतो मालेगावला मग आता ज्या मालेगाव शहरामध्ये जर एखादी वस्तू चांगली भेटत असेल तर काय करावं तिथून घ्यावी जर आम्ही मुंबई पुण्यावरून घ्यायला लागलो जर त्याच्यामध्ये काही इलेक्ट्रॉनिक असेल किंवा काय असेल ती खराबी झाली तर मुंबई पुणे जायचं का तर अजिबात नाही साधारणपणे माझ्या शहरामध्ये जशी उपलब्ध असेल ती मी घेण्याचा प्रयत्न करावा म्हणजे जेणेकरून जरी काही झालं तर ती मला काही सहजपणे बदलता येऊ शकते म्हणजे दुसरं ऑप्शन पण काय योग्य आहे. तिसरं ऑप्शन काय म्हटलंय बघा सामग्री विद्यार्थ्यांनीच तयार केलेली असावी आता मला सांगा विद्यार्थी कितवीचे दुसरीचे विद्यार्थी सामग्री तयार करू शकतात का तर अजिबात नाही एवढं तर आपलं कळालं. आणि बघा असावी आणि ती गुळगुळीत नसावा गुळगुळीतपणा नसावा खरखरीत असावा आता मला सांगा जर दुसरीचे विद्यार्थी आहेत त्यांना गुळगुळीत म्हणजे खरखरीतपणा म्हणजे काही टोचणारी सामग्री दिली आणि आपण त्यांना दिलं आणि त्यांच्या हाताला काही झालं पूर्वीचे पालक आपल्या वेळा चांगलं होते जाऊ द्या आपल्या गुरुजीकडून काहीतरी चूक झाली असेल पण आत्ताचे पालक तुम्हाला धोपटल्याशिवाय राहणार नाही. हा बरोबर आहे का नाही म्हणजे शिक्षक आता तुम्हाला माहिती आहे मुलाला काही जर शिक्षक जर बोलला तर सरळ सांगून देतात नाही शिकला तरी चालेल आम्हाला एकच आहे बोलू नका. मग अशा पद्धतीने तिसरा ऑप्शन तर चुकीचंच आहे ना जर विद्यार्थ्यांनाच तयार करायला लावा आणि ती गुळगुळीत पण नसली पाहिजे खरखरीत पाहिजे म्हणजे काही जरी टोचणाऱ्या वस्तू त्याच्यामध्ये असेल जर मुलांना काही झालं तर काय करतील हे सर्वांना माहिती आहे म्हणजे ऑप्शन 3 काय दिलेलं चुकीचं दिलेलं आहे. आणि चौथं म्हटलंय या वयोगटातील सामग्री सुरक्षित आणि आकर्षित असली पाहिजे बघा सगळ्यात महत्वाचं पण हे पण असतं का ती त्या वयोगटानुसार सुरक्षित पाहिजे. बरोबर आहे का नाही आपण ज्या पद्धतीने 12वी 13वीचे जे विद्यार्थी असेल एखादे आपण त्यांना प्रयोग करून दाखवतो एखादा ज्वलनाचा तर ह्या विद्यार्थ्यांसाठी केलं तर चालेल का नाही म्हणजे ते पण भासतील आणि आपण पण भाजू आणि घरचे पण म्हणजे त्यांच्या घरचे पण आपल्याला हाणतील. मग असं होण्यापेक्षा चौथा ऑप्शन पण चांगलं आहे कारण काय सुरक्षित पण पाहिजे आणि आकर्षक पण पाहिजे पण ऑप्शन 3 हे चालणार नाही कारण गुळगुळीतपणा नसावा असं म्हटलंय म्हणजे काय ऑप्शन 3 हे चुकीचं दिलेलं आहे. कळालं म्हणजे जेवढं तुम्ही अनौपचारिक भाषेत आणि सहज समजून घेतात ना तेवढाच फायदा होतो हे पाठांतरावर हा पेपरच नाही बाबांनो. प्रश्न 116 काय म्हणतोय बघा प्रश्न 116 शिक्षिका मुलांना बघा शिक्षिका मुलांना त्यांचे वर्कबुक एकमेकासोबत बदलून घ्यायला आणि त्यांचे काम तपासायला सांगते. शिक्षिका काय करते मुलांचं वर्कबुक म्हणजे आपली वही म्हणतात सोप्या भाषेत काय म्हणतात वही एकमेकापासून तपासून घ्यायला सांगते या उपक्रमाचे उद्दिष्ट. आता शिक्षिका काय करत असेल बघा समजा एक विद्यार्थी तुझी वही त्याला चेक करायला दे तिची वही तू घे किंवा त्याची वही त्याला दे म्हणजे हे चेक करायला लावते कशासाठी करते. आता पहिलं ऑप्शन काय म्हटलंय नवीन शब्दसंग्रहाचा सराव आता शब्दसंग्रहाच्या सरावासाठी कधी वही चेक करायला लावते का तर अजिबात नाही. संरचनाचा नियंत्रित सराव तर अजिबात नाही नियंत्रित सरावासाठी. तिसरं ऑप्शन काय म्हटलं सवंगड्यांना काम तपासण्याचे कौशल्य विकसित करणे कशासाठी करते ती का सवंगडी म्हणजे जे आपले मित्र असतात त्याच्यामध्ये काम तपासण्याचं कौशल्य विकसित करणे आणि विस्तृत वाचनाचा सराव इथे अजिबात काही चालू नाही. सवंगड्यामध्ये मूल्यमापन कौशल्य विकसित व्हावं किंवा तपासण्याचं कौशल्य विकसित व्हावं यासाठी हा शिक्षिकेने उद्देश बनवलेला आहे किंवा उपक्रम केलेला आहे. त्याच्यानंतर प्रश्न 117 बघा काय म्हणतोय प्रश्न 117 काळजीपूर्वक समजून घेऊ पाठांतर कोणी करू नका. व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सर्व काही उपलब्ध आहे तिथून बॅच ऍपची लिंक घ्या आणि डाउनलोड करून घ्या आणि बॅच जॉईन करून घ्या. अगदी सुरुवातीच्या अवस्थेत मुले शिक्षणात चांगल्या प्रकारे गुंततात. अगदी सुरुवातीची अवस्था बघा म्हणजे आपण काय म्हणतो आता जर तुम्ही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी बघितली तर ते काय म्हणतात जे फाउंडेशन स्टेज आहे
ते काय दुसरीपर्यंतच बनवलेले त्यांनी, दुसरीपर्यंत एकदम सुरुवातीची अवस्था म्हटलं जातं. आता तेच म्हटले त्यांनी, अगदी सुरुवातीच्या अवस्थेत मुले शिक्षणात चांगल्या प्रकारे गुंततात. जेव्हा, आता केव्हा चांगले गुंततात असं तुम्हाला उत्तर द्यायचंय. आता केव्हा म्हटलेले? पहिलं ऑप्शन म्हटलेले, ते एकापेक्षा अधिक संवेदनाचा आणि हातांचा वापर करतात. हे सगळ्यात बेस्ट असतं. कारण बघा, लहान मुलांना फक्त फळ्यावर लिहून द्या किंवा चित्र बघायला लावा एवढं असं चालत नाही. त्यांना जर खेळ आधारित शिक्षण दिलं, बघा मी तुम्हाला सांगतो, जे बालवाटिका असते, आता त्यांनी काय केलं, बालवाटिका पण तिथे म्हणजे बालवाडी म्हणतो आपण, तिथे ऍड करून दिलेले. म्हणजे मिनिमम 5 वर्षापासून जे मुलं असतात ना पुढे, त्यांना काय करावं लागतं, त्यांना खेळता पण आलं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ समजा तुम्हाला त्यांना रंग शिकवायचे, काय रंग, तुम्हाला डायरेक्ट फळ्यावर किंवा काय नाव लिहून चालणार नाही किंवा चित्र दाखवून नाही. त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे रंगीत चेंडू द्या, म्हणजे काय होतील, ते खेळतील पण आणि त्या आधारे त्यांना रंग पण तुम्ही कळेल. म्हणजे काय, एकापेक्षा अधिक संवेदनाचा जेव्हा वापर करतात त्यावेळेला काय करतात, हाताळतात, तेव्हा ते चांगले गुंततात. म्हणजे काय, त्यांच्या खेळाच्या माध्यमातून तिकडे लक्ष पण जातं आणि कलर पण त्यांना कळतो. म्हणजे पहिला ऑप्शन बेस्ट आहे. दुसरं ऑप्शन म्हटले, ते सतत वहीत अक्षरे लिहित असतात. अरे बाबा, वहीत अक्षर लिहिले ते आपण ऐकून घेतलं, आपण लहान होतो. हे पोरं ऐकत पण नाही, लिहित पण नाही, याच्याने ते गुंतणार नाही. फक्त गतिबोधात्मक कौशल्य आत्मसात करण्यावर. गतिबोधात्मक कौशल्य म्हणजे प्रत्येक वेळा हे मुलं लहान असतात. त्यांना किती वेळा तुम्ही शरीराच्या हालचालीद्वारे शिक्षण देणार? नाही देऊ शकत ना. थोड्या वेळ दिले हे थकून जातात. मग त्यामुळे यांना असं शिक्षण चालणार नाही, पण संवेदनाचा वापर ते चालेल आणि तेच शिक्षकापाठोपाठ गाणी म्हणतात. अरे बाबा, किती वेळ म्हणतील? लहान मुलं आहेत ना ते. म्हणजे काय झालं, अगदी सुरुवातीच्या अवस्थेत मुलं पाठोपाठ गाणे सुद्धा म्हणू शकत नाही किंवा लेखन कौशल्य सुद्धा त्यांच्यामध्ये विकसित नसतं, ते पण करू शकत नाही. आणि फक्त गतिबोधात्मक कौशल्य अजिबात नाही. तर सगळ्यात बेस्ट काय असतं, एकापेक्षा अधिक संवेदनाचा वापर ज्या ठिकाणी होत असेल ते बेस्ट असतं. त्याच्यानंतर प्रश्न 118 बघा. प्रश्न तसाच विचारलेला आहे जसा वरती विचारलेला आहे. आधारभूत पातळीवर पाठ्यपुस्तक तयार करताना बघा, आधारभूत आधारभूत म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, फाउंडेशन, पाया. काय म्हटलंय बघा, आधारभूत पातळीवर पाठ्यपुस्तक तयार करताना पुढीलपैकी कोणते सिद्धांत उपयुक्त नाही, बघा. म्हणजे कोणते, म्हणजे कोणता सिद्धांत असं त्यांना म्हणायचं असेल, पण ते झालेलं आहे. आता कोणता सिद्धांत उपयुक्त नाही, निगेटिव्ह काढायचे. आता तुम्हाला माहिती आहे आधारभूत म्हणजे काय केलं पाहिजे, बॉटम. काय केलं पाहिजे, बॉटम. आता तुम्हाला माहिती आहे सादरीकरण सिद्धांत तिथे चालेल, कशा पद्धतीने तुम्ही सादरीकरण करावं. मूर्त सिद्धांत पण चालेल, बरोबर आहे का नाही. मूर्त सिद्धांत म्हणजे काय, या या वस्तूंचा वापर करा मुलांना हे शिकवण्यासाठी. अभ्यासक्रम सिद्धांत पण चालतो. अभ्यासक्रम सिद्धांत पण चालतो. काय चालतो, अभ्यासक्रम सिद्धांत म्हणजे तुम्ही काय केलं पाहिजे या वयोगटातील मुलांना, जशा आता बालवाडीच्या ज्या महिला आहेत, बरोबर आहे की नाही, त्यांना एक पुस्तक आलेलं आहे, मुलांच्या काय अपेक्षा आहेत, म्हणजे किती त्यांना काय दिलं पाहिजे, एवढं त्यांची पाठ्य अभ्यासक्रम सिद्धांत. पण तंत्रज्ञान सिद्धांत चालत नाही. काय चालत नाही, फाउंडेशन स्टेज मध्ये तंत्रज्ञान सिद्धांत तो आपल्याला चालेल, म्हणजे जे मोठे मुलं असतात त्यांना चालतो. पण लहान मुलांना तंत्रज्ञान चालेल का? समजा त्यांना द्या बरं मोबाईल घेऊन किंवा लॅपटॉप, ते फोडून टाकतील आणि ते पण बसतील, चालेल का तंत्रज्ञान सिद्धांत? तर अजिबात चालणार नाही. म्हणजे ऑप्शन पायाभूत जी पातळी असते किंवा आधारभूत पातळी म्हणतो, तिला तंत्रज्ञान सिद्धांत तिथे अजिबात चालत नाही. फक्त तुम्ही दाखवायला चालू शकता, पण वापर करता येत नाही, तिथे त्यांना हाताळता येत नाही. कळालं, असं त्यांना म्हणायचंय. त्याच्यानंतर प्रश्न 119 बघा. प्रश्न 119, राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा बघा, एनसीएफ, राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा म्हणजे एनसीएफ. एनसीएफच्या धोरणानुसार कौशल्य आत्मसात करण्यासाठी प्रत्येक मुलाला आनंददायी, समावेशी, बघा प्रत्येक मुलाला वातावरण कसं पाहिजे, आनंददायी, समावेशी आणि स्वागतशील वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी काय करता येईल. बघा, म्हणजे प्रत्येक मुलाला काय केलं पाहिजे, वातावरण आनंददायी पण, समावेशी पण आणि स्वागतशील वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी काय करता येईल, असं त्यांनी विचारलं. काय करणार तुम्ही, विद्यार्थी आनंदी पण पाहिजे, समावेशी पण पाहिजे, म्हणजे त्याला जाणलं पण नाही पाहिजे मी दुसरा याचा आहे, आणि स्वागतशील त्याला वाटलं पण पाहिजे का मला चांगला मान सन्मान आहे बाबा, म्हणजे भाषा आहे वगैरे, बरोबर आहे का नाही. पहिलं म्हटलेले, विद्यार्थ्यांच्या उत्तम आरोग्यावर आणि खुशालीवर भर देणे. थोडं चांगलं वाटतंय, आपण थोडं स्किप करू, कारण ज्या वेळा ऑप्शन चांगलं वाटत असेल खालच्या ऑप्शनवर या, नाहीतर तिथेच गोल करून निघून गेले, खाली त्याच्यापेक्षा बेड भेटलं, मग तुमचा मार्क गेला. आता चांगलं वाटतंय ना, थोडं आपण बाजूला ठेवू. दुसरं ऑप्शन म्हटलंय, वेगवेगळ्या क्षेत्रातील विकास अवस्थेतील मुलांना प्रदर्शन करणे. बघा, वेगवेगळे क्षेत्र, वेगवेगळे क्षेत्रातील म्हणजे काय, क्षेत्र म्हणजे काय, आयाम. क्षेत्र म्हणजे काय, आयाम. म्हणजे त्यांचं संज्ञानात्मक असेल, शारीरिक असेल, संवेगात्मक असेल, बरोबर आहे का नाही, सामाजिक असेल, त्यामध्ये प्रदर्शित करणे. म्हणजे काय, त्यांचे तुम्ही, आता बघा वेगवेगळे क्षेत्र म्हणजे कोणते आले, तुमचं संज्ञान पण आला, म्हणजे तुम्ही त्यांच्या विचार पण करताय, त्यांचा संवेग म्हणजे त्यांच्या भावनांची पण कदर करतायत. सामाजिक म्हणजे
समाज म्हणजे कशा पद्धतीने त्यांच्याशी वागलं पाहिजे याची पण कदर करत आहे, शारीरिक म्हणजे सगळी कदर करत आहे. आता मला सांगा, ज्या विद्यार्थ्यांचं उत्तर एक जात होतं ते आता सरळ म्हणतील का सर पहिल्या ऑप्शन मध्ये फक्त कशावर भर दिला जात होता, आरोग्य आणि खुशालीवरच भर दिला जात होता. पण या ऑप्शन मध्ये तर सर्व आलं ना. या ऑप्शन मध्ये तुमचं विचार आले, भावना आल्या, बरोबर आहे का नाही? तुमचं सुख आलं, दुःख आलं, तुमचा सामाजिक संपर्क आला, भाषा आली. मग दुसरं पहिल्यापेक्षा वरचढ काय भेटलं? आता तुम्हाला दुसरं ऑप्शन भेटलं, म्हणजे जेणेकरून आपल्याला दुसरं ऑप्शन चांगलं भेटलं पहिल्यापेक्षा. आता पहिलं बाहेर काढून टाका. तिसरं म्हटलंय रंगीबेरंगी वातावरण, वर्ग सजवून. आता फक्त रंगीबेरंगी वर्ग सजवले. आपल्या वेळेला तर शिक्षक असे होते, वर्गगण सजवायचे पण एक काठी राहायची, हाणायचे खूप. खरं आहे का नाही? आता तसं चालेल का? म्हणजे फक्त वर्ग रंगीबेरंगी करून आणि शिक्षक कसा जरी वागला चालेल का? तर अजिबात नाही. त्याने काय केलं पाहिजे, वेगवेगळ्या क्षेत्रातील म्हणजे विद्यार्थ्यांचा विचार केला पाहिजे. म्हणजे तिसरं ऑप्शन पण एवढं बेस्ट वाटत नाही. कडक ऊन असताना बाहेर उपक्रम न घेता परिसरात उपक्रम घेणे. आता फक्त ऊन बाहेर आहे बा, मी फक्त परिसरात उपक्रम घेतो, याच्याने पण विद्यार्थी चांगल्या पद्धतीने आनंदही होणार नाही. पण विद्यार्थी केव्हा आनंदही होतात, ज्या वेळा त्याचे बौद्धिक असेल, शारीरिक असेल, सामाजिक असेल, या मुलांना कार्य करू देतात, प्रदर्शन करू शकतात. म्हणजे का बा, एखाद्या विद्यार्थ्यांना काही बोलायचं असेल, त्याचा सामाजिक विकास होऊ द्या. एखाद्याला काही विचार मांडायचे आहेत, त्याचा संज्ञानात्मक विकास सुद्धा काय होतो. म्हणजे अशा पद्धतीचं प्रदर्शन करणे, तेव्हा ते विद्यार्थी आनंदी आणि समावेशी होतील. ऑप्शन 2 हे सगळ्यात बेस्ट दिलेले आहे. त्याच्यानंतर प्रश्न 120 बघा. प्रश्न 120 काळजीपूर्वक समजून देतो. व्हिडिओ सर्वांनी लाईक झाला पाहिजे आणि व्हिडिओ कसा वाटला या संदर्भात कमेंट नक्की करा. व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये मोबाईल नंबर मिळून जाईल, तिथून ऍप डाउनलोड करून घ्या. साक्षरता आत्मसात करण्यासाठी पुढील पैकी बघा काय काय म्हटले पाहिजे बघा. साक्षरता आत्मसात करण्यासाठी पुढील पैकी कोणते कौशल्य आत्मसात केले पाहिजे? बघा, साक्षरता आत्मसात झाली, आपण काय म्हणतो, तो साक्षर झाला. काय म्हणतो? तो साक्षर झाला. तर आपण काय केलं पाहिजे? साक्षर कशाला म्हणतो आपण? बघा, आता तसं समजून घेऊ. फक्त शब्दसंग्रह पाहणे आणि रचना ओळखणे. फक्त तुम्हाला समजा शब्दसंग्रह पाहता येतात आणि रचना ओळखता येते, त्याला तुम्ही साक्षर म्हणणार का? दुसरं म्हटलेले भाषा आकलन आणि डिकोडिंग, म्हणजे त्याला भाषा कळते पण आणि तो समजू पण शकतो. म्हणजे हे काय लिहिले त्याला ते आकलन पण होतं आणि डिकोडिंग पण करू शकतो. यालाच तुम्ही साक्षर म्हणणार का नाही? तर 2 नंबरचा जे ऑप्शन आहे काय, भाषा आत्मसात किंवा साक्षरता आपण केव्हा म्हणतो, ज्या वेळा भाषा आकलन पण होते आणि डिकोडिंग पण करता येते. म्हणजे तुम्हाला वाचता पण येते आणि ती काय करते, बोलता पण येते. त्याला साक्षरता म्हणणार का नाही? तर बरोबर आहे. अचूकता आणि स्वनेम, त्याला सगळं वाचता येतं पण त्याला अर्थ जर कळाला नाही, डिकोडिंग झाली नाही, महत्वाचं आहे का? तर अजिबात नाही. आणि स्वनेम जागरूकता आणि ओघ, त्याला स्वनेम जागरूकता म्हणजे जसं आपण इंग्रजी वाचतो, सगळं आपल्याला वाचता येतो, वाचता येतो पण अर्थ कळत नाही. ओघ म्हणजे काय? त्या प्रवाहानुसार पण वाचतो पण अर्थ कळत नाही. म्हणजे जोपर्यंत तुम्हाला आकलन आणि डिकोडिंग होणार नाही, तोपर्यंत साक्षरता आत्मसात झाली असं आपल्याला म्हणता येणार नाही. म्हणजे ऑप्शन 2 हे काय आहे तुमचं उत्तर आहे बघा. अशाच पद्धतीचे हे 15 प्रश्न काय अवघड वाटलं स्पष्टीकरणामुळे? आणि जेवढं तुम्ही अनौपचारिक भाषेत आणि सोप्या भाषेत समजून घेणार तेवढाच तुम्हाला फायदा होईल. पाठांतर कोणीही करू नका. हे सर्व तुम्हाला ऍप मध्ये उपलब्ध आहे. सर्व टॉपिक सर्व काही उपलब्ध आहे. व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. जे जुने शिक्षक बांधव असेल, कुठे घाबरू नका. पेपर असाच डिझाईन केलेला जातो, कारण ती प्रश्नपत्रिका त्यासाठीच घेतली की तुम्हाला कळायला पाहिजे का प्रश्न कसे असतात. चालेल, व्हिडिओ लाईक करा.